सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारांनी एकमेकांवर थेट शाब्दिक प्रहार करायला सुरुवात केलेली आहे। अपक्ष उमेदवार विशाल पाटील भाजपची बी टीम असल्याचा आरोप चंद्रहार पाटील यांनी केलाय। तर चंद्रहार पाटील यांनी कोणत्याही बँका बुडवलेल्या नाहीत असा टोला राऊतांनी लगावलेला आहे। परिणामी विशाल पाटील गटाकडून देखील हिशेब चुकता करण्यात आलाय। शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांनी आता कुस्तीसारखेच राजकीय डाव टाकायला सुरुवात केली आहे। राजकीय आखाड्यात उतरलेले पैलवान चंद्रहार पाटील यांनी जोरदार शड्डू ठोकत पहिलाच मोठा डाव टाकलाय। त्यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची कोंडी केली आहे। विशाल पाटील भाजपचा फायदा व्हावा म्हणून निवडणूक लढवत असल्याचा दावा चंद्रहार पाटील यांनी केलाय। 2014 मध्ये विशाल पाटील यांचे भाऊ केंद्रीय मंत्री होते, तरीही ते पराभूत झाले। 2014 मध्येही काँग्रेसकडे ही जागा नव्हती, 2019 मध्येही काँग्रेसकडे ही जागा नव्हती। याकडे चंद्रहार पाटील यांनी लक्ष वेधलं। गेली 10 वर्ष काँग्रेसचं सांगलीत कुठलंही काम नाही असं असताना ते या जागेवर कसा दावा करू शकतात असा सवालही चंद्रहार पाटील यांनी उपस्थित केलाय। खरी शर्यत उमेदवारीची जी आहे की बीजेपीचा उमेदवार आणि अपक्ष उमेदवारामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार आमच्या बरोबरीनं त्या उमेदवारावर आमची चुरस होऊ शकत नाही असं सांगण्यात आलं। आणि मीही त्या गोष्टीला संमती दिली की तुमच्या बरोबर माझी बरोबरी होऊ शकत नाही, कारण तुमची उमेदवारी ही तुमची संस्था वाचवण्यासाठी आहे, तुमचं घर चालवण्यासाठी आहे। आणि माझी उमेदवारी ही समोर बसलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी माझी उमेदवारी महाविकास आघाडीने जाहीर केलेली आहे। चंद्रहार पाटील कुस्तीप्रमाणेच लोकसभा मतदारसंघातही मोठं काम करतील असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला। तर आर पाटील यांनी चंद्रहार पाटील यांना सर्वात आधी जिल्हा परिषदेला संधी दिली होती याची आठवण जयंत पाटलांनी करून दिली आहे। आज ते लोकसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी घोषित केलेले उमेदवार आहेत। आज या मतदारसंघात बऱ्याच चर्चा होतात आणि या सगळ्यांना राऊत साहेब असं वाटतं की मीच तुम्हाला यांना उमेदवारी द्यायला लावली। सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 2 उमेदवार होते, त्याच्यामुळे आम्ही सुद्धा असं म्हणतो की ठीक आहे, 2 उमेदवार असं पुरवायचे असेल तर ती भारतीय जनता पक्षाने पुरवावी। एक काका आहेत, एक दादा आहेत। काका आणि दादांच्या प्रचारासाठी काल योगी आले, उद्या भोगी येणार आहेत। सांगली मतदारसंघात विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी समोरील आव्हान वाढलंय। महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती। उद्धव ठाकरेंनी असा निर्णय घेतल्याचं महाविकास आघाडीतील नेत्यांना प्रसार माध्यमांमधून कळालं होतं। चंद्रहार सगळं आम्ही बघत असतो, मला आनंद आहे। या ठिकाणी शिवसेना प्रमुखांनी त्यांची निवड केली, त्यांची निवड करून बातमी आली वर्तमानपत्रात। या ठिकाणी या जागेच्यासाठी शिवसेना प्रमुखांनी यांची अशी निवड केली। सगळ्या महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली। अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटील यांच्या आरोपांना जास्त महत्त्व देत नसल्याचं सांगितलंय। सांगलीत विशाल पाटील, चंद्रहार पाटील आणि संजय काका पाटील यांच्यात तिरंगी लढत होते। अटीतटीची लढत असल्यानं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी चंद्रहार पाटील यांचा प्रचार करणार असल्याचं जाहीर केलंय। त्यामुळे महाविकास आघाडीला आणि चंद्रहार पाटील यांना दिलासा मिळालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।